सन 1800 ते 1900च्या औद्योगिक युगात जग झपाट्याने बदलत होतं. कारखाने वाढत होते आणि त्यात लाखो महिला काम करत होत्या. पण त्यांची परिस्थिती अत्यंत कठीण होती. दररोज 12 ते 14 तास काम, पगार पुरुषांपेक्षा अर्ध्याहून कमी, कामाच्या ठिकाणी सुरक्षा नाही आणि हक्क तर नव्हतेच. त्या काळात समाजात एकच प्रश्न होता, महिलांना पुरुषांइतके अधिकार का दिले जात नाहीयेत? याच पार्श्वभूमीवर सन 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये 15,000 महिला कामगार रस्त्यावर उतरल्या. त्यांनी समान वेतन, कामाचे कमी तास, कामातील सुरक्षितता आणि मतदानाचा अधिकार यांसाठी मोठं आंदोलन केलं. पहिल्यांदाच महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. या आंदोलनानंतर जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली. मग 1910 मध्ये कोपनहेगन येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. इथे जर्मन नेत्या क्लारा झेटकिन यांनी प्रस्ताव मांडला, महिलांच्या हक्कांसाठी एक आंतरराष्ट्रीय दिवस असावा. प्रस्ताव प्रचंड उत्साहात मंजूर झाला. येथून इंटरनॅशनल वुमेन्स डे ह्या संकल्पनेला अधिकृत रूप मिळाले. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.